प्रभूजी, आज एक भयानक गोष्ट सांगा ना. गोष्ट? हो, आहे एक. पण ती ऐकायची हिंमत आहे का तुमच्यात? एक माणूस होता, नॅशनल जिओग्राफिकसाठी शूट करणारा. दर आठवड्याला नवी जागा, नवा धोका. फायनल शूटसाठी तो गेला तिरुवनंतपुरमच्या दाट जंगलात. सोबत होती त्याची बायको आणि त्यांचा एक कॉमन मित्र. ते तिघे एका निर्जन रिसॉर्टमध्ये थांबले. मालक एक म्हातारा बाबा. त्याच्या नजरेत काहीतरी दडलेलं. थोडा आराम करून ते निघाले जंगलात. दिवसभर शूट, धबधब्याचा आवाज, भेसूर शांतता. सूर्य मावळला तेव्हा ते परत आले. बाबा अंगलात आग पेटवून बसले. मित्र तिघे सभोवती. त्यांनी विचारलं, बाबा, वरच्या टेकडीवर मंदिर आहे का? बाबांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. 100 वर्षापूर्वी त्या टेकडीवर एक डायन राहायची. गावातील मुली एक एक करून गायब होऊ लागल्या. गावकऱ्यांनी तिला झाडाला बांधलं आणि जाळून टाकलं. मरतानाच ती ओरडली, मी इथेच राहीन आणि तुम्हा सर्वांचं केस केसाने बदला घेईन. रात झाली, सगळे झोपले. त्याला ऐकू आलं कोणीतरी मोजतंय. त्याला वाटलं बायको पैशांची मोजदात करते. तो पुन्हा झोपतो. काही वेळानंतर तीच आवाज, पण अधिक खोल, अधिक जवळ. 25,127, 25,128. तो दचकून उठतो. कोपऱ्यात काही हालचाल. ती डायन होती. तो बेशुद्ध झाला होता. सकाळी तो बाबांकडे गेला. कापऱ्या आवाजात बोलला, माझी बायको कुठे आहे? बाबा शांत. तुम्ही काल त्या टेकडीवर गेलात ना? तो धावत टेकडीवर पोहोचतो. त्याची बायको प्रेत. डोक्याला एकही केस नाही. जमिनीवर हजारो तुटलेले केस. त्याला ती मोजदाद आठवली. हलका आवाज, 25,127. ते पैसे नव्हते, ते केस होते. कारण ते मंदिराजवळ गेले होते. त्यांनी डायनला पाहिलं नव्हतं, पण डायनने त्यांना पाहिलं होतं. आणि त्याच्या बायकोचे केस तिला खूप सुंदर वाटले होते. म्हणूनच ती आली होती, फक्त आपले केस घेण्यासाठी. म्हणजे ती केस मोजत होती? आणि ती डायन आजही तिथेच आहे.